राऊतांविषयीचा प्रश्न आहे। राऊतांनी असं म्हटलंय की वाई सिक्युरिटी घेऊन तुम्हाला फिरावं लागतंय। स्वतःच्या हिमतीवर ज्या पद्धतीनं गद्दारी केली त्या पद्धतीनं स्वतःच्या हिमतीवर बाहेर फिरून दाखवा असं त्यांचं वक्तव्य आहे खासदारांच्या। राऊतांना म्हणावं वाहिन्या बघा, एका बाजूला जसं तुम्ही आमच्याकडं आलेल्या खासदारांचा निषेध करताय, दुसऱ्या बाजूला त्या खासदारांचं फ्लेक्स लावून बोर्ड लावून त्यांच्या मतदारसंघात लोक स्वागत करतात। त्यामुळं एकच बाजू माध्यमांना सांगायची आणि शेवटी कसं आहे, राज्यात कायदा हातात घ्यायचा अधिकार कोणाला नाही, कायद्याचं राज्य आहे। त्यामुळं जर कोण अशा पद्धतीनं खासदारांवरती काय हल्ला करायचा प्रयत्न केला, त्यांना हानी पोचवण्याचा प्रयत्न केला, तर शेवटी राज्य सरकारची जबाबदारी आहे सगळ्या लोकप्रतिनिधींचं, राज्यातल्या जनतेचं रक्षण करायचं। ते कोणाला घाबरतायत म्हणून त्यांना वाईपलं सिक्युरिटी अशातला भाग नाही। राऊतांना म्हणावं तुम्ही केव्हाही लोकशाही मार्गाने पुढे या। तुम्ही आम्हाला असं मी कालच सांगितलं, राऊत आम्हालाही असंच म्हणत होते की मान्य शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेल्या 50 पैकी एक आमदार निवडून येणार नाही। आम्ही 40 आमदार पक्षाचे होतो, 10 आमदार अपक्ष होतो, 40 पैकी आम्ही 60 झालो। काय झालं, लोकांनी आम्हाला निवडून दिलं, आमच्या 40 संख्येपेक्षा 1.5 संख्या जास्त निवडून दिली। म्हणजे लोकांचा विश्वास शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आहे। राऊत जे बोलतात ना बघा, राऊत काय म्हणत होते, कसलं टायगर ऑपरेशन, आम्ही काय वुल्फ ऑपरेशन करणार आहे। काय केलं ऑपरेशन, काल तुमच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते, त्याच्यानंतर मग शिवगाळ सुरू झाली। आता राऊतांच्यासारख्या विश्वविख्यात प्रवक्त्यांनी शिवराळ भाषा वापरायची, अहो अशी भाषा, शिवराळ भाषा लोकप्रतिनिधींबद्दलच काय, सामान्य माणसाबद्दल सुद्धा वाहिन्यांवरती पब्लिकली वापरणं चुकीचं आहे। मला सांगा, वाहिन्यांनी ते कट केलं, वाहिन्यांनी दाखवताना ते शब्द गाळले, मग त्याचं सुद्धा जर तारतम्य भान राऊतांना राहिलं नसेल तर राऊत आता सैरबैर झालेले आहेत। राऊतांना भीती वाटती की आता उद्धव ठाकरे साहेबांच्या समोर गेल्यानंतर फटके पडतायत, कारण दरवाजाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय, ह्या भीतीमुळं सैरबैर झालेले राऊत अशा पद्धतीची वक्तव्य करतायत। साहेब, दुसरं एक वक्तव्य आहे त्यांचं की जसं ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगर सुरू आहे त्या पद्धतीनं आमचं ऑपरेशन तुडू असं पण आम्ही सुरू करू शकतो। याला म्हणा समोर काय तुडू, राऊत खुर्चीत बसून एसीत बसून बोलतात। राऊत कधी रस्त्यावर उतरलेले दाखवा मला। 10 वर्षात, गेल्या 20 वर्षात राऊत रस्त्यावर आले तर राऊतांनी आंदोलन केले, राऊतांनी कुठं अशा पद्धतीनं काय संघर्षाची भूमिका घेतली। राऊतांचा दम तोंडात आहे। राऊत ह्याच्यापेक्षा दुसरं बोलण्याशिवाय दुसरं काय करू शकत नाहीत। राऊत हा कृती शून्य असणारा माणूस आहे।